आजची सभा ही शांततेत पार पडेल असं आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे। सर्व प्रश्नाची उत्तरं दिली जातील, शेवटच्या सभासदाचं ऐकून घेतलं जाईल आणि मग सभा संपेल। तर महायुतीचे अध्यक्ष अशा प्रकारची भूमिका शौमिका महाडिक यांची आहे, असं असताना त्या समोर सभासदांमध्ये बसणार आहे। तुम्ही आव्हान केलं होतं पण त्यांनी आव्हानाला फेटाळलं, थोडक्यात नाकारलेलं आहे तुमचा प्रस्ताव। आमची मोठ्या बहिणीला आम्ही सांगितलं होतं की या व्यासपीठावर, आता मोठी बहीण जरा हट्टी असल्यामुळे ते आल्या नाहीत। धाकट्या भावाचा हट्ट पुरा करायला पाहिजे होता, तो केला नाही, तर आम्ही त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊ। एकदम खेळीमेळीत आजची सभा होईल असं वाटतं? खेळीमेळीत सभा होईल। संचालक मंडळ वाढीचा जो प्रस्ताव आहे त्याला त्यांनी विरोध केला आहे। त्याचबरोबर मागच्या वर्षीचा जो आर्थिक वर्ष मागचं होतं त्यामध्ये काही आर्थिक अनियमितता आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी प्रश्न आमच्याकडे मागितले होते, दिली होती, ते आम्ही सगळ्यांची उत्तरं बाय पोस्ट पाठवलेले आहेत। आजही पण आम्ही उत्तरं देऊ त्याची। असं म्हणणं आहे की 24-25 या वार्षिक वर्षामध्ये जाजमचा असेल, घड्याळ खरेदी असेल किंवा अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनी केलेले आहेत। आता तर ते जाजम घड्याळचं तुम्हाला माहिती आहे, आता त्याची चौकशी चालू आहे, त्यात निष्पन्न होईलच, परंतु ते आत्ताच्या आर्थिक वर्षात नाही आहे। इथून मागेही 15-20 वर्ष झालं अशाच पद्धतीच्या खरेदी निविदा घेऊन झाल्या होत्या, तशीच खरेदी आत्ताही झालेली आहे आणि ते काही चौकशीत निष्पन्न होईलच ना। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला नवीन नियुक्ती झाली, आपल्याला वेळ द्यायला पाहिजे असं त्यांचं एकीकडे म्हणणं असताना दुसरीकडे त्यांनी काल त्या प्रश्नांची उत्तर मात्र काल सांगितलंच की काल त्यांनी सांगितलंय की आम्हाला नवीन चेअरमननी वेळ दिला, आमचा सन्मान ठेवला, काल त्यांनी बोलले, त्यांनी स्वतःच बोललेत ना। त्यांच्या प्रश्नांची उत्तर कशी देणार? आज देणारच आहे की संचालक पहिल्या स्तराच्या कार्यकाळामध्ये आता तुम्हाला सभेला देखील सामोरं जावं लागणार आहे, कशा पद्धतीनं हे सगळं हँडल करणार? नाही, मी तेच मगाशी म्हटलं की आम्ही सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊ, शेवटच्या सभासदापर्यंत आम्ही उत्तरं देऊ आणि सभा शांततेत आणि खेळीमेळीत पार पाडू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।